तरी आपल्या आचार विचारातून जातीच्या भिंती स्वर्गीय मूलचंदभाईंनी कधीच पार केल्या होत्या. माणूस किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला खूप महत्व असते. स्वर्गीय मूलचंदभाई राठींना मी व्याख्यानमालेच्या वतीने आदरांजली अर्पण करतो व पुढील सूत्रे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेली यांच्याकडे देतो. अशी स्वर्गीय मूलचंदभाई गोठे यांची ओळख होती आणि NDCC बँक असो किंवा जनता राजवटीमध्ये जी काही नाशिक जिल्ह्यामध्ये आणि देशात क्रांती झाली त्याच्यामध्ये नाशिकचं नेतृत्व स्वर्गीय मूलचंदभाईंनी जनता पक्षाचं केलेलं होतं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मूलचंदभाईंना आदरांजली अर्पण करतो आणि सावळीराम तुदमे यांना विनंती करतो त्यांनी आजचे वक्ते संजय शिरोडकर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. संजय शिरोडकर यांचा सत्कार आमचे व्याख्यानमालेचे पदाधिकारी प्राध्यापक सुरेश मेने यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आजचं व्याख्यान नमस्कार. मला या व्यासपीठाच्या माध्यमातून जी काही तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आज मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे कृतज्ञपूर्वक आभार मानतो आणि समस्त गोठी परिवार यांचेही आभार मानतो कारण त्यांच्या माध्यमातून आजचं हे पुष्प गुंफलं जात आहे आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला या स्टेजवरनं बोलायला मिळतंय हे माझ्या स्वतःकरता खूप मोठी गोष्ट आहे. कारण जी परंपरा या वसंत व्याख्यान मालेने सुरू केलेली आहे आणि जी दिग्गज मंडळी या मंचावरनं या प्लॅटफॉर्मवरनं लोकांची संवाद साधून गेलेली आहे त्या सर्व कारणांमुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला विषय आजचा टोल आहे आणि टोल हा विषय घेण्याबद्दल सुद्धा मी संयोजकांचे आभार मानतो कारण विषय इतका साधा नाहीये. आज 8 वर्षाच्या अभ्यासानंतर मी 100% म्हणू शकतो की ही जनतेची चाललेली लूट आहे. ते लूट फक्त पैशाची नाही आहे तर बऱ्याच गोष्टी आज तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि मी जे काही मांडणार आहे किंवा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्याकरता माझ्याकडे माहितीच्या अधिकारातनं मागवलेले सर्व पेपर्स आहेत. म्हणजे मी जे काही बोलणार आहे तो माझ्याकडे एव्हिडन्स आहे. आता याच्यातनं अर्थ किती निघतात, प्रश्न किती गंभीर आहे. आज मी इथून निघालो आणि मला पुढे गेलो 30 किलोमीटरला तर मला तुमचं पिंपळे बसवंत इथे टोल भरायला लागतो, मुंबईला जाताना टोल भरायला लागतो, तुम्हाला दिंडोरी मार्गे आला टोल भरायला लागतो, तुम्ही पेठ मार्गे आला टोल भरायला लागतो, तुम्ही धुळे मार्गे आला टोल भरायला लागतो, तुम्ही शिर्डी मार्गे आला तुम्हाला टोल भरायला लागतो, तुम्ही आणखीन आता ह्या गोष्टी ज्या आहेत की टोल भरायला लागतो म्हणजे नक्की काय करायला लागतं. मी कारने ट्रॅव्हल करतो, मी कारचं उदाहरण घेतो कारण जर बस ट्रक वगैरे करत गेलं तर कदाचित तो विषय कितपत समजेल. त्याच्यामुळे सर्वसाधारण एक 4 चाकी गाडी त्याच्यातनं मी जेव्हा ट्रॅव्हल करत असतो तेव्हा मला तो टोल भरायला लागतो. तर कारच्या माध्यमातून मी तुम्हाला असंख्य उदाहरणं देणार आहेत. परत सांगतो जे काही फिगर्स मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही मला वेड्यात काढाल, तुम्ही मला माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे. एवढे पेपर्स आज आपल्याकडे आहेत. तर मी जेव्हा कारने ट्रॅव्हल करतो मी टोल भरतो, मी काही ते 30-40 जो काही दर ठरलेला असेल तो देतो आणि पुढे जातो. विषय इतका साधा आहे का हो? इमॅजिन करा ह्याच्यामध्ये किती घटनांची किंवा किती कायद्याची पायमल्ली झाली आहे का नाही झाली आहे, टोल द्यावा का नाही द्यावा, तो लीगल का इलिगल, तो कायदेशीर का बेकायदेशीर किंवा तो माझ्यावर लादला आहे का नाही लादलाय, या सगळ्या गोष्टींचा आता अभ्यास आणि त्या माध्यमातून विचार आणि त्या माध्यमातून जनरेटा जनमत हे एकत्र होण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.
कारण 8 वर्षानंतर मी निश्चित सांगू शकतो की हा विषय इतका गंभीर आहे, ही सोन्याची नाही, ही प्लॅटिनमची नाही, त्याच्यापेक्षाही माहीत नाही जो काही महागडा धातू असेल किंवा येईल त्याच्यापेक्षाही वर असणारी ही कोंबडी आहे आणि ती कुठलंही सरकार आलं तरी कमी करणार नाही. हे तुम्ही आत्ता लिहून घ्या. मग काय करायला पाहिजे तर पाहिजे करत याकरता आपण सर्वांनी मिळून बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. आता मी जेव्हा इथून बाहेर जातो मला टोल द्यायला लागतो. आज नाशिक शहर असेल, मुंबई शहर असेल, जिथे मी राहतो पुणे शहर असेल किंवा कुठलेही महानगर किंवा एस्पेशली मी महाराष्ट्राबद्दल जास्त बोलणार आहे कारण पूर्ण महाराष्ट्र मी बाय रोड फिरलेलो आहे नोकरीच्या निमित्ताने. त्या माध्यमातून हा अभ्यास सुद्धा झालेला आहे माझा. तर मी जेव्हा बाहेर पडतो, माझ्या शहरातून बाहेर जातो किंवा आतमध्ये येतो तर मला जे घटनेने एक घटनेचं कलम आहे 19(1)(d) जे आहे की टू मूव्ह फ्रीली थ्रूआउट द टेरिटरी ऑफ इंडिया, हे पाहिलं जातंय का नाही जातंय इथून सुरुवात आहे. जर मला मुक्त विहारचं स्वातंत्र्य माझ्या घटनेने दिलेलं आहे तर माझ्यावर हा टोल का लादला जातोय, इथून सुरुवात आहे. पण ह्या गोष्टी कोणी विचारून घेत नाहीत. मग अशा गोष्टी आमच्यासारखे लोक जेव्हा सांगायला जातात, बोलायला लागतात, नाही नाही तुम्हाला जर डेव्हलपमेंट पाहिजे, तुम्हाला जर विकास हवा, तुम्हाला जर रस्ते चांगले हवे तर तुम्हाला या गोष्टी द्यायलाच लागतील, हा च पण लावलेला असतो. तर त्या च ला माझा आक्षेप आहे. लावला पाहिजे इतपत ठीक आहे, पण च कशाला. तर बेसिकली मी इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला पाहिजे, देश चांगला दिसायला पाहिजे, रस्ते चांगले व्हायला पाहिजे, सुविधा चांगल्या, प्रवास लवकर व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी ऍक्सेप्टेड, मान्य. पण मित्रांनो, ऑन व्हॉट कॉस्ट हा प्रश्न आहे. किती किंमत मोजून, आता ते किंमतच मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशी जे कायद्यामध्ये आहे त्याची पायमल्ली कशी झाली आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किती तरतुदी आहेत, त्या पाहिल्या जातात त्या नाही जातात, अनेक ज्या गोष्टी कॉम्प्लाय करायला पाहिजेत तो कॉम्प्लायन्स होतो का नाही होतो, या सगळ्या गोष्टी मी वेळेमध्ये 1 तासामध्ये बसवायचा प्रयत्न करणार आहे. कारण विषय खूप मोठा आहे. बोलत गेलो तर पहाट सुद्धा होऊ शकते. पण वेळेचं बंधन मलाही आहे. किंबहुना मी जर वेळेच्या पलीकडे जात असेल तर मला संयोजकांना सांगायचं वाटतं की मला तुम्ही येऊन सरळ सांगा की आता वेळ होत आली तर मला आवडेल. कारण विषय मी वाहवत जाणार आहे, मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आता जेव्हा टोल टॅक्स म्हणतात, मगाशी इंट्रोडक्शन करताना की कररूपी पैसा, टोल टॅक्स, पण जेव्हा विचारलं की जर हा टॅक्स आहे तर मग तो बजेटमध्ये का दिसत नाही, हा जर टॅक्स आहे तर तो स्टेट किंवा सेंट्रल बजेटमध्ये का दिसत नाही, तर ते रिफ्लेक्टच होत नाहीत. मग उत्तर काय मिळालं, हे सगळं लिखित मिळालं. बरं बघाला की हा टोल टॅक्स नसून युजर फी आहे. बघा नीट आहे का, टोल टॅक्स नसून ही युजर फी आहे. म्हणजे तुम्हाला जी चांगले रस्ते म्हणा चांगले, हा क्वेश्चन मार्क येईल. एक थोडकी उदाहरणं सोडली आजच्या घडीला नाशिक पुणे, नाशिक मुंबई किंवा नाशिक हा धुळे रोड, हे 2-4 एक्झाम्पल सोडली तर रस्ते खरंच चांगले आहेत का, इथपासून सगळी सुरुवात आहे. मग ही युजर फी, पण प्रश्न असा उठतो, तुम्ही जर युजर फी म्हणता पण तुम्ही दिलेली फॅसिलिटी मला युजच करायची नसेल तर मला तुम्ही पर्याय दिलेला आहे का, तर त्याचं उत्तर आहे पर्याय दिलेला नाही. बघा, पर्याय दिलेला नाही. म्हणजे घटनेचं कलम 19(1)(d) मुक्त विहार, पायमल्ली, त्याच्याबद्दल कोणालाही काही करावंसं वाटत नाही, त्याचा कॉग्निझन्स कोणी घेत नाही, गव्हर्नमेंट घेत नाही, न्यायालय घेत नाही, लोकप्रतिनिधी घेत नाहीत, कोणीही घेत नाहीत. आता ही सर्व जी आहे हे सगळं आपल्यालाच करायला लागणार आहेत, हे मी परत सांगतोय. कारण 8 वर्षांमध्ये मी खूप पत्रव्यवहार केला, खूप लोकांना भेटलो, खूप काही केलेलं आहे. मुंबई एक्सप्रेस जो आहे मुंबई पुणे, त्याच्या संदर्भातली एक जनहित याचिका सुद्धा मी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि दुर्दैवाने 1.5 वर्ष झालं तरी ती सबमिट झालेली आहे, ऍडमिट झालेली नाहीये. म्हणजे ज्याला म्हणतात की बोर्डावर येणं
म्हणजे इथपासून सगळी सुरुवात आहे, इथपासून सगळं आहे. हे माझ्या माध्यमातून मी माहिती गोळा करून संसदीय मार्गाने चाललेलं आहे, पण तिथेही पिछेहाट आहे. मग करायचं काय या विषयांवरनं व्याख्यानाच्या शेवटी माझ्या मते मी जो काही अभ्यास केलेला आहे, मी काही उपाय तुम्हाला देणार आहेत आणि हे तुम्हा सर्वांना मिळून आपल्याला करायचं आहे आणि ते उपाय 100% सक्सेसफुल होऊ शकतात. पण आपल्याला जो म्हणतात ना की तो जनरेटा हा लावायला लागणार आहे, ज्याला प्रेशर ग्रुप म्हणा हा लावायला लागणार आहे. तर बेसिक घटनेच्या कलमाची पायमल्ली याच्या पुढे जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर हो नाही आपण जर म्हटलं तर बेसिकली राज्य घटनेचं परत 15(2)ब हे कलम म्हणतं की लोकांकरता रस्ते, विहिरी, बेदिंग घाट ह्या गोष्टी स्टेट फंड मधनं दिल्या पाहिजेत. बघा हे राज्य घटना म्हणते, म्हणजे ज्या घटनाकारांनी किती मोठा विचार करून या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत की या सर्व गोष्टी आज आपण सर्वजण घटनेच्या दृष्टिकोनातनं सर्वोच्च स्थानी आज आपल्याला स्थान दिलेलं आहे. पण सर्वोच्च स्थानी आपण आहोत का, आता ही विचार करायची पाळी आलेली आहे. तर घटनेमध्ये हे म्हटलेलं आहे की रोड सुद्धा तुम्ही स्टेट फंड, आता स्टेट फंड म्हणजे काय तर प्रत्येक राज्याचा आणि देशाचा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट असतो की अलग अलग कराच्या माध्यमातून त्या एका अकाउंटमध्ये एक पैसे जमा होतात की जे कोट्यवधी आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक फायनान्स मिनिस्ट्री असते जी ठरवते की कुठल्या कुठल्या कामाला तुम्ही ती वापरायला पाहिजे. आता साधी सरळ गोष्ट आहे की जर रस्त्यांच्या माध्यमातून गोळा केलेला कर हा लॉजिकली रस्त्यांसाठीच वापरला गेला पाहिजे. म्हणजे याची 2 उदाहरणं देतो की आपण जेव्हा कार घेतो 4 चाकी किंवा त्याच्याही पुढचं जे काही घेतो, वाहन घेतल्यानंतर सर्वांना माहिती आहे आपण मोटर वाहन कायद्याच्या माध्यमातून मोटर वाहन कायदा किंवा ज्याला म्हणतात की 1 टाइम रोड टॅक्स भरतो, मान्य आहे. तर हा सगळा जो आरटीओच्या माध्यमातून गोळा होणारा कर आहे टॅक्स हा स्टेट फंड मध्ये जातो, म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट मध्ये जातो. मग याचा अर्थ काय काढायचा, आणि जी अमाऊंट आज सालाना दर वर्षाला 3 ते 4 हजार कोटी आहे, आय रिपीट वर्षाला 3 ते 4 हजार कोटी आहे. डाऊन द लाईन गेल्या 10 वर्षाचा आकडा काढा तो 20,000 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण सर्वांनी ऑलरेडी स्टेट फंडसाठी कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. मग आज आपला हक्क नाहीये त्या स्टेट फंड मधले मोटर वाहन मधलं कायद्यामधनं जो मी 1 रकमी टॅक्स दिलेला आहे, 1 टाइम रोड टॅक्स दिलेला आहे, त्याचं केलं काय हे उत्तर द्यायची पाळी आज आलेली आहे आणि उत्तर देत नाहीत म्हणून ते आता विचाराची पाळी आली आहे. तर माझं असं विनंती आहे तुम्हाला की आता स्वस्थ बसलात तर आज तुम्हाला रस्त्यावर टॅक्स द्यायला लागतोय, उद्या डोंट बी सरप्राइज्ड. या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून किंवा ज्या काही एजन्सीज आहेत ज्या बांधकाम करतात, या रस्त्यांबरोबर ही लोक इमारती पण बांधतात, म्हणजे शासकीय इमारती, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशनच्या इमारती की ज्याचा खर्च सुद्धा कोट्यवधी रुपयांचा असतो. डोंट बी सरप्राइज्ड की इथे आम्हाला पैसे लागतात म्हणून आम्ही टोल लावतोय, उद्या स्टेट फंड मधनं ज्या बिल्डिंगी बांधतायत त्याच्यामध्ये जर एंट्री करायला उद्या टोल टॅक्स लावला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, हे लक्षात घ्या. परंतु ती पाळी येऊ न द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, हे लक्षात घ्या. मी त्याच्यानंतर अलग अलग उदाहरणं तुम्हाला देणार आहे की खर्च किती झालेला आहे, एक्सपेक्टेड रेव्हेन्यू किंवा अर्निंग किती व्हायला पाहिजे आणि आज या टोलच्या माध्यमातून काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू या माझ्या माध्यमातून सांगणार आहे. आता एक उदाहरण दिलं मी तुम्हाला 1 टाइम टॅक्स मोटर व्हेकल टॅक्सचा किंवा जो रोड टॅक्स भरतो त्याच्याही बरोबरीने आपण पॅसेंजर टॅक्स भरतो की जो हा माणूस प्रवास करतो ट्रान्सपोर्टमधनं खाजगी बसमधनं, म्हणजे ऍज अ पॅसेंजर जेव्हा तुम्ही मोटर वाहन कायद्याच्या माध्यमातून जो टॅक्स आहे तो तुम्ही कम्युटर म्हणून स्वतः चालवता प्रवासी म्हणून करता, पण जेव्हा तुम्ही इतर म्हणजे ते सार्वजनिक हे असेल उपक्रमातलं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा इतर खाजगी बसेसमधलं असेल
तर पॅसेंजर टॅक्स म्हणून सुद्धा आपल्या माध्यमातून घेतला जातो आणि ती सुद्धा अमाऊंट ही 3 ते 4 हजार सालाना आहे, वर्षाला आहे. म्हणजे वन टाइम रोड टॅक्स वाहन येताना आणि पॅसेंजर टॅक्स ही दोन्ही अमाऊंट 3 ते 4 हजार कोटी आहे. म्हणजे वर्षाला आपण, आणि हे दोन्ही स्टेट गव्हर्नमेंट घेतं, राज्य सरकार घेते, या फक्त 2 टॅक्स मधून आपण वर्षाला 3 ते 4 हजार कोटी, म्हणजे दोन्ही टॅक्स म्हटलं तर 7 ते 8 हजार कोटी आपण ऑलरेडी स्टेट फंड साठी कॉन्ट्रीब्युट करत आहोत. तर आज ही विचाराची पाळी आहे की तो पैसा मग तुम्ही कुठे वापरलात किंवा कुठे गेलेला आहे. तर पॅसेंजर टॅक्सच्या बाबतीमध्ये त्या नियमामध्ये लिहिलेलं आहे, विरोधाभास बघा, की आरटीओ कडनं वसूल करून तो स्टेट फंड मध्ये गेलेला आहे, की जी अमाऊंट 7-8 हजार कोटी आहे. अमाऊंट खूप ह्यूज आहे. आज महाराष्ट्रातले सगळे रस्ते त्याच्या माध्यमातून चकाचक होऊ शकतात. म्हणजे ऑलरेडी आपण कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. मग त्या फंड मधला गेलेला पैसा जातो कुठे, तर त्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे, ऍटलिस्ट पॅसेंजर टॅक्स मध्ये लिहिलेलं आहे की तो आम्ही हेल्थ आणि न्यूट्रिशनसाठी वापरतो. न्यूट्रिशन म्हणजे बेसिकली जे काही कुपोषणाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये त्याकरता हा फंड आम्ही वापरतो, असं उत्तर त्या कायद्यामध्ये आहे किंवा माहिती अधिकारांमध्ये सुद्धा मला मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न, चला ऍक्सेप्टेड. आज कुपोषणाचा प्रश्न मेळघाट समोर बघितलं किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे, पण मेळघाट म्हटलं की तो प्रामुख्याने जाणवतो. मग मुद्दा असा आहे, 4-4 हजार कोटी तुम्हाला मिळालेत आणि तुम्ही ते हेल्थ आणि न्यूट्रिशनला वापरायला पाहिजेत. बस जर वापरले असते गेल्या 10 वर्षांमध्ये, मग अजूनही तो कुपोषणाचा प्रश्न सुटत का नाही? बघा प्रश्नाचं गांभीर्य किती आहे. मग जर तिथे सुधारणा नाहीये किंवा काही फायदा होत नाहीये तर 2 गोष्टी, एक तर त्याला तरी सुधारा, नाहीतर आमची तरी टोलमध्ये सुटका करा. तर दोन्ही गोष्टी नाहीत. बरं, हे 2 कायदे त्याच्या माध्यमातून रस्ते किंवा वाहन किंवा वाहतूक किंवा माल वाहतूक या माध्यमातून आपण किती करोड रुपयाने कॉन्ट्रीब्युट करतोय, तर त्याची लिस्ट खूप मोठी आहे. ऐकून थक्क व्हाल. पहिला झाला रोड टॅक्स, दुसरा झाला पॅसेंजर टॅक्स, तिसरा आहे लोकल कॉर्पोरेशन सुद्धा तुमच्याकडनं पथकर रोड टॅक्स घेतं. तुम्ही जेव्हा तो प्रॉपर्टी टॅक्स भरता त्याच्यामध्ये तुम्ही नजर टाका, तर त्या माध्यमातून सुद्धा रोड टॅक्स पथकर हा लोकल कॉर्पोरेशन सरसकट घेत असते. अरे मग लोकल पथकर रोड करता घेत असते, भले जे ते म्हणतील मग की आतले रोड करण्याकरता घेते किंवा शहरामध्ये आम्हाला ब्रिज बांधायचे आहेत, पूल बांधायचे त्याच्याकरता घेते ना ऑलरेडी. मग तुम्ही हे IRDPच्या नावाखाली नवीन खूळ काय सुरू केलेला आहे. IRDP म्हणजे काय? प्रत्येक शहराला इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट IRDPच्या माध्यमातून परत टोल सुरू केलेला आहे, की ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशन ही व्याची भागीदारी असते. आता मला सांगा, शहराच्या बाहेर झालं म्हणजे याचं क्लासिक एक्झाम्पल आणि क्लासिक जे जन आंदोलन चालू आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर. आज कोल्हापूरला IRDPच्या अगेन्स्ट म्हणजे IRDP जो प्रोजेक्ट आहे त्याच्या विरुद्ध जन आंदोलन चालू आहे. मी तर म्हणतो कोल्हापूरकरांनी हा एक चांगला एक्झाम्पल सेट केलेला आहे. मला वाटतं त्याची जर कॉपी, त्याची जर नकल आज पुणे, मुंबई, नाशिक, आज सगळीकडे रिंग रोड होत आहेत, सगळीकडे IRDP येणार आहे. लक्षात घ्या. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, यू नेम द सिटी, आणि सगळ्या ठिकाणी IRDPचा विळखा पडतोय. बरं, सांगताना असंच सांगतात की तुम्हाला रिंग रोड नको का, तुम्हाला विकास नको का, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर नको का. आम्ही नाही कुठे म्हटलेलं आहे, पण ज्या माध्यमातून या अलग अलग करातनं अलग अलग टॅक्सातमधनं आम्ही जर ऑलरेडी तुम्हाला करोडो नाही, आता मी तर फिगर सांगणार तुम्ही चक्कर येऊन पडणार, अब्जावधी रुपये दिलेले आहेत, त्याचं काय केलं? मित्रो, हा प्रश्न विचारायची पाळी आलेली आहे. मग जिथे जिथे कॅन्टोन्मेंट असेल तेही मागे नाहीत. त्यांनी शहराच्या मध्येच काय तर व्हेकल एंट्री टॅक्स, व्हेकल एंट्री टॅक्स एस्पेशली ते कमर्शियल व्हेकलला आहेत, ज्या ट्रान्सपोर्ट व्हेकल आहेत त्यांना बिचाऱ्यांना हा भुर्दंड पडतो. सर्वात महत्वाचं की हे जेव्हा तुम्ही नियम करता, हे जेव्हा तुम्ही सर्क्युलर्स काढता, तेव्हा केंद्र सरकारने काही फॉर्म्युलेज आखून दिलेले आहेत. त्याचा जो फॉलोअप व्हायला पाहिजे किंवा ते पाळले गेले पाहिजेत, हे तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट एस्पेशली PWDची जेवढी सर्क्युलर्स आहेत
एकाही सर्क्युलरमध्ये फॉर्म्युला मिळणार नाही. आता व्हॉट इज फॉर्म्युला? की बेसिकली एखादा प्रोजेक्ट झाला मग तो ठरतो. तो बेसिकली जर सेंट्रल हायवेचा असेल तर तो मिनिस्ट्रीमध्ये ठरतो. त्याच्यानंतर तो प्लॅनिंग कमिशनमध्ये त्याच्यावर चर्चा होते. मग तो जो तुकडा असेल, 50 किलोमीटर असेल, 100 किलोमीटर असेल, तर फॉर्म्युला असा आहे की जो 1997च्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या 1997च्या रूलमध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे. जर कार असेल तर 40 पैसे पर किलोमीटर आकारले गेले पाहिजेत. मग तो जो काही जेवढा पॅच असेल तो, फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटरचा पॅच असेल आणि त्याचं क्लासिक एक्झाम्पल आहे मुंबई पुणे, ते 95 किलोमीटर सांगतात, पण आपण हिशोबाला तो 100 किलोमीटर घेऊ. मग याचा अर्थ काय होतो? ज्या दिवशी कम्प्लिशन होईल, ज्या दिवशी मी कार चालवीन, ज्या दिवशी मी तो पूर्ण पट्टा पार करीन, तर 100 किलोमीटरला कायद्याच्या हिशोबाने माझ्याकडनं 40 रुपये घेतले गेले पाहिजेत. आज 2010 मध्ये तो प्रोजेक्ट सुरू झालेला आहे, म्हणजे टोल वसुली सुरू झालेली, प्रोजेक्ट कंप्लीट. तर त्याच्यानंतर आज तुमच्याकडनं किती अमाऊंट घेत आहेत? 95 रुपये. माझा आरोप आहे, थेट आरोप आहे, की लोक डबल घेत आहेत. म्हणजे जर 2010 साली जर 40 पैसे हिशोब होता, त्याचं सर्क्युलर, त्याचं नोटिफिकेशन त्या प्रोजेक्टचं माझ्याकडे आहे. 2010 साली तो प्रोजेक्ट सुरू झाला, म्हणजे हा नाशिक मुंबई रोड छान झालाय, चकाचक झालाय, त्याबद्दल वाद नाही. पण डबल कसा घेतला? मग 40 घ्यायला हवे. फॉर्म्युला दरवर्षी त्यांना 1 जुलैला दरवाढ मिळते, त्याचाही काही फॉर्म्युला आहे. त्याच्या टेक्निकॅलिटी मी जात नाही. मी तो होलसेल प्राइस इंडेक्सच्या माध्यमातून ते दरवाढ ठरते. इन शॉर्ट, दरवर्षी जो काही आदला रेट असेल त्याच्यामध्ये गुणिले 1.2 1.5 एवढं ते दरवाढ फॉर्म्युल्याप्रमाणे असायला हवी. जर 2010 साली 40 रुपये त्या पूर्ण पॅच करता मी जर देत असेल, तर आज सुद्धा 2014 साली 1.2 1.2 जरी केलं तरी आज सुद्धा त्याची किंमत ही 50 रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. पण आज घेतात किती तुमच्याकडनं? 95 रुपये. याचा अर्थ काय झाला? वी आर पेइंग डबल. आपण एकाच रस्त्याकरता 2दा पैसे भरत आहोत, हे लक्षात घ्या. या गोष्टी मी माध्यमातून मांडल्या, या गोष्टी मी सगळ्यांना सांगितल्या, या गोष्टी मी मध्ये जे आंदोलन झालं त्या माध्यमातून मी बीच सहकार्य केलेलं. याच माध्यमातून पीडब्ल्यूडी असेल, MSRDC असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल असेल, मिनिस्ट्री असेल, नॅशनल हायवे असेल, सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना हे दाखवलं. सगळं आपलं असं करायचं, पुढे काही नाही. मग शेवटी याचिका दाखल केली. तर मी माझ्या दिवसाची वाट बघतोय की ज्या दिवशी मला बोलवतील आणि मग मी सगळे सांगेन कोर्टासमोर. पण तो 1.5 वर्ष झालं, तो दिवस काय माझ्या आयुष्यात येत नाहीये. पण मित्र, तुम्हाला गॅरंटी देतो, ज्या दिवशी ते काय म्हणतात ऍडमिट होईल, यादीमध्ये लागेल आणि ज्या दिवशी मला बोलवतील त्या दिवशी या टोलचा निकाल लागलेला असेल, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. याच्यामध्ये आत्मप्रोडी काही नाहीये, याच्यामध्ये काही नाही, मी नाही, त्यांनीच दिलेले हे पेपर्स बोलणार आहेत. कारण परत सांगतो, आता मी जी भाषा बोलतोय, होलसेल प्राइस इंडेक्स, बेस रेट, बेस फी, फॉर्म्युला, हे न्यायालयात दूरच, हे ज्यांनी ज्यांनी बनवले ते मिनिस्ट्रीचे अधिकारी, नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी, मोठमोठे पदाधिकारी, त्याचे जा पीडब्ल्यूडी मला, त्या बऱ्याच लोकांना सुद्धा माहीत नाहीयेत. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लेवल, चीफ इंजिनियर लेवल, सुपरिटेंडिंग इंजिनियर लेवल या मोठ्या मोठ्या लोकांना भेटलो. त्यांना विचारलं, बाबा जरा ह्या गोष्टी मला समजत नाही, समजावून सांगा. ते मलाच विचारतात, हे काय आहे आणि कुठून आणलं? म्हणलं मी नाही आणलं, तुम्हीच लोकांनी मला दिलं, मी फक्त ते जास्त वाचलं म्हणून मला ते पाठ झालं, बाकी काही नाही. तर इतकी भयानक अवस्था आहे की ज्यांनी बनवलेत त्यांनाच माहित नाही की आम्ही काय बनवलेत. नोटिफिकेशन मध्ये फरक आहे. सेंट्रल मिनिस्ट्रीच्या जे काही हायवे प्रोजेक्टला काढतात, आज रूल कुठेही पाळला जात नाहीये. आणि छाती टोकपणे सांगतो की जो नॅशनल हायवेचा रूल जो आहे हा देशातल्या सगळं जेवढे नॅशनल हायवेज आहेत त्या सगळ्यांना लागू आहे. पण त्याच्यासाठी लोकल स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे पीडब्ल्यूडी हा वेगळा नियम काढणार. त्यांच्या सर्क्युलरमध्ये, ज्याला GR म्हणतात, गव्हर्नमेंट रिझोल्युशन किंवा शासन निर्णय, याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युल्याचा उल्लेख नसतो. बघा गंमत बघा, ते डायरेक्ट रेडीमेडला तुमच्याकडे छापून घेणार. आता विरोधाभास किंवा विनोद म्हणा की जर टोल दरवाढ करायला तुम्ही होलसेल प्राइस इंडेक्स
जो ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स याच्या माध्यमातून दरवर्षी 31 मार्चला हा होलसेल प्राइस इंडेक्स डिक्लेअर करते की ज्याच्यामध्ये जवळजवळ 5000 कमोडिटीचा अभ्यास हा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स करत असते की जोपर्यंत 31 मार्चला तो दरवेळेला डिक्लेअर होतो आणि त्याचं सरासरी हा येतो तो आस्थागायत 1991-92 पासून 125 128 आणि आज 31 मार्च 2014 हा साधारणपणे 155-60च्या आसपास ॲव्हरेज आहे. गंमत बघा, जर होलसेल प्राइस इंडेक्स ज्याच्यावर दरवाढ ठरते तो जगामध्ये कोणाच्याही हातामध्ये नाहीये, इन्क्लुडिंग मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स की त्यांच्या हातामध्ये सुद्धा नाहीये. कारण जोपर्यंत त्या 5 कमोडिटीचा अभ्यास होत नाही तोपर्यंत ॲव्हरेज काढूच शकत नाहीत. तर मला सांगा, कुठलंही सेंट्रल मिनिस्ट्री असेल, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल, यांच्या नोटिफिकेशनमध्ये पुढच्या 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 30 वर्षाचा रेडी डिक्लेअर किंवा आज 10 उद्या 20 परवा 30 40 ही दरवाढ ते लोक डिसाईड कशीच करू शकतात, हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मला म्हणलं की तुमच्या हातात जर WPI इंडेक्स नाही आहे, त्याच्यावर तो दरवाढ तुम्ही सांगितल्याप्रमाणे अवलंबून आहे, तर तुम्ही हे रेडी नाही करत कसे काय छापू शकता? तर याच्यावर उत्तर एकाही व्यक्तीला देता आले नाही, इन्क्लुडिंग माननीय मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हे उत्तर नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे बाब किती गंभीर आहे. परत सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चरला विरोध नाही, बट ऑन व्हॉट कास्ट हा विषय आज आलेला आहे. खराब रस्ते द्यायचे आणि मग तुम्हाला चांगले रस्ते हवे असतील तर तुम्हाला टोल द्यावाच लागेल. मी घटनेचे 2 तुम्हाला नियम सांगितले, मुक्त विहार आणि स्टेट फंड सांगितला. त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 हे सांगितले, मोटर वाहन कायदा आणि याच्या पॅसेंजर ऍक्ट, याच्यामधनं आपण करोडो रुपये आज सरकारला देत आहोत. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला कन्व्हिन्स केलेलं आहे की नाही, तुम्हाला हा द्यायलाच लागेल. चला, क्षणभर मी मान्य करतो की मला द्यायला लागेल. तो किती द्यायला लागतोय, डबल द्यायला लागतोय हे तुम्हाला मी सांगतो. हे उद्या तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये आहे, तर 2-4 तुम्हाला पॉईंट सांगतो. जे कोणी समितीमध्ये असतील सरळ विचारा, फॉर्म्युला दाखवा आम्हाला. हे जे काही तुम्ही 40-41 करणार आहात, कुठल्या फॉर्म्युलेच्या आधारे करणार, हा एकच प्रश्न जिल्हाधिकाऱ्याला विचारा. जे कोणी असतील समितीमध्ये त्यांनी हे विचारायला काही हरकत नाहीये. नोटिफिकेशन दाखवा. तुम्हाला टोल दरवाढ करायची असेल, तुम्हाला टोल डिस्टन्स कमी करायचं असेल, जास्ती करायचं असेल, तर तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टची लिखित परमिशन घ्यायला लागते, ती घेतली आहे का दाखवा. त्याच्यानंतर हा जो 40 पैसेचा फॉर्म्युला आहे, जर जानवड पर्यंत 60 किलोमीटर आहे, तर मी सरळ सांगतो त्या 60 किलोमीटरला 40 पैसे किंवा 2008 नंतर ते 65 पैसे झालेले आहेत. एक राऊंड फिगर 70 पैसे पकडा, तर 7 सकम 42 रुपये हा ऍक्च्युली आजच्या घडीला टोल हवा, की जो 40 रुपये बरोबर आहे. फॉर्म्युला पाहायला गेलेला आहे. मग तो 140 कसं काय होणार, कुठल्या माध्यमातून होणार? त्याला कायद्याचा बेस विचारा, त्याला फॉर्म्युला विचारा, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेतली असल्या विचारा. या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्या ज्या कोणी तुम्ही जाणार आहात, मीटिंग असेल तुमची, तर या गोष्टी तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला विचारा. उत्तर मिळालं तर ठीक, नाही मिळालं टोल दरवाढ करायची नाहीत हा पवित्रा कायम ठेवा. आणि हे टोल आंदोलन यशस्वी होऊ शकतं हे कोल्हापूरने दाखवून दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर आणखीन काही कागदपत्र किंवा काही लागली मदत, तर माझा नंबर बेणी साहेबांकडे आहे. निश्चितपणे तुम्ही तो या विषयामध्ये कोणी जर अभ्यास करत असतील तर तुम्ही तो माझा म्हणजे मी मार्गदर्शन करायला तयार आहे. तर शेवटी एक माणूस काही करू शकणार नाहीत, पण ह्याच घडीला जर एवढी जी बरीचशी मंडळी बसलेली आहेत जी मेरे ख्यालचे हजारोच्या तादांमध्ये आहेत, तर डेफिनेटली आपण सर्वजण मिळून या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता परत प्रश्न की मी पैसे दिले, मी पैसे गेले, म्हणजे मला कन्व्हिन्स केलं, करतात बाबा हे कन्व्हिन्स, हजारो कोटींचा टॅक्स देऊन सुद्धा तुम्हाला कन्व्हिन्स करतात. तसा कदाचित मी पण झालेलो आहे. हा, पण मग मी जर पैसे दिले तर मला मोबदला काही पाहिजे की नाही पाहिजे? मी जर पैसे दिले, तुम्ही जर फॅसिलिटी म्हटली, तर मी फॅसिलिटी करता पैसे दिले, तर ती फॅसिलिटी मला मिळते का नाही मिळते? म्हणजे चांगले रोड दिले म्हणजे फॅसिलिटी झाली का? परत हे मी माझ्या मनाचं म्हणत नाहीये, सगळं ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे.
2008 मध्ये स्टँडर्ड्स आणि स्पेसिफिकेशन मिनिस्ट्रीने पब्लिश केलेले आहेत की जे 4 लेन आणि 6 लेन मॅन्युअल प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. आता ज्या मी गोष्टी सांगणार आहोत, तुम्ही कधीही कुठेतरी ट्रॅव्हल केलेले असाल तर ते सगळे टोल प्लाझा, त्या सगळ्या तो एरिया आहे, तो रोड आहे, हा सगळा डोळ्यासमोर तुम्ही आणा आणि मला सांगा की तुम्ही टोल दिल्यानंतर कायदा असं म्हणतं किंवा स्टँडर्ड्स आणि स्पेसिफिकेशन म्हणतात की रेस्ट एरियाज हवा, म्हणजे आराम करायची सोय हवी. एस्पेशली हे जे लॉंग रूटला ड्रायव्हर करतात, कमर्शियल ड्रायव्हर किंवा ट्रक ड्रायव्हर, हे जे 200, 300, 400, 500, 1000, 2000 किलोमीटर ट्रॅव्हल करतात, त्यांच्या माध्यमातून ही त्यांना सोय केलेली आहे की येस, त्यांनी थांबवून त्यांच्याकरता रेस्ट एरियाज पाहिजेत. एक प्रोजेक्ट दाखवा की जे रेस्ट एरियाज आहेत. एस्पेशली 2008 नंतरचं प्रोजेक्ट आहेत, हे सगळे प्रोजेक्ट तुमचे 2008 नंतरचे. हा प्रोजेक्ट 2008चा आहे, मुंबई नाशिक, किंवा हा प्रोजेक्ट जो आहे मग 2008 मध्ये या जर स्पेसिफिकेशन सांगितलेल्या आहेत त्या लागू का नाही झाल्या, हा सुद्धा प्रश्न तुम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारा. त्याच्यानंतर बस बेज हवेत. बस म्हणजे बस, साधं म्हणजे बस थांबावा, जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल त्याच्याकरता एक मला दाखवा बस थांबा आहे का. बघा, फॅसिलिटी आहे, कायद्यात दिलेले आहे, रेस्ट एरियाज हवा नाहीयेत. मग सरळ आपण म्हणू शकतो कायद्यात दिलेलं आहे ते करा, तोपर्यंत आम्ही टोल नाही देणार. ते करा तोपर्यंत टोल बंद ठेवा. मग याची लिस्ट किती मोठी आहे. बस बेस पाहिजे, तुम्हीच सांगा मला आहे का नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे बेसिकली टेक्नॉलॉजी पाहिजे सिक्युरिटी आणि सेफ्टी करता. आज तुम्ही कुठल्याही रोडवर जा, तुम्ही तुमची सिक्युरिटी आज दिलेली आहे का. तुम्ही दिलेले 30 रुपये किंवा 40 पैसे हा विचार करू नका. वर्षभराला यांना मिळणारे 300, 500, 1000 कोटी हा विचार करा. जर एवढा मी पैसा मी देतोय ऍज अ टॅक्स पेयर, माझ्या हार्ड ऑन मनीमधनं देतोय, मी माझ्या पगारातनं देतोय, माझ्या व्यवसायातनं मी जे घाम गाळून पैसे काढलेले आहेत त्याच्या माध्यमातून देतोय, की जे करोडोंमध्ये आहे, तर मला माझी सिक्युरिटी आहे का. तर बेसिकली बेसिक नियम आहे, जो कुठला टोल रोड असतो तर दोन्ही बाजूला फेन्सिंग हवं. आज किती ठिकाणी मला सांगा, आज किती ठिकाणी आहे. हाच रोड तुम्ही घ्या, 10-12 किलोमीटर नंतर ओझर लागतं, ओझरच लागतं ना, तिथे हायवे गायब आहे का. तुम्ही पैसे तर पूर्ण घेताय ना, हा मधला 2-3 किलोमीटरचा पॅच का सोडलाय, हे विचाराची पाळी आलेली आहे. आज इतर राज्यात पण मध्ये फिरतो मी, बेसिकली कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात, तर तिथे टोल रोड असेल, हायवे असेल, तर लागणारी गावं एकही गाव लागत नाही, आयदर बायपास किंवा फ्लायओव्हर आहेत. आपल्याकडे का नाही होत, आपल्याकडे का नाही होत, आपल्याकडे अशी सुविधा नाहीये. तर बेसिकली सिक्युरिटी म्हणजे काय, तर फेन्सिंग पाहिजे. म्हणजे काय, जर मी ठीक आहे काही लिमिट दिलंय मला, 60 किलोमीटरचं 80 किलोमीटरचं लिमिट दिलेलं आहे, तो सुद्धा स्पीड खूप मोठा आहे, पण सडनली आपल्याकडे काय होतं, मध्येच माणसं येतात, मध्येच जनावर येतात, मध्येच कोणी कुठूनही डायव्हर्जन मधनं गाड्या आलेल्या असतात. मग जर मी पैसे देतोय, मी जर सिक्युरिटी मागितली की जे तुम्ही फेन्सिंग करून दिलं पाहिजे, याचा अर्थ काय की या फ्री ट्रॅफिक शुड बी फ्री फ्लोईंग, तर ते तुम्हाला मिळतंय का. म्हणजे तुम्ही पैसे पण घ्यायचे आणि मला सिक्युरिटी पण द्यायची नाही, तुम्ही डबल पण घ्यायचे, मला सिक्युरिटी द्यायची नाही, माझी सेफ्टी बघायची नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फॅसिलिटीज जे सांगितल्या आहेत त्या तुम्ही द्यायच्या नाहीत. विषय किती गंभीर आहे ते बघा. मी परत सांगतो, 30 रुपये आणि 40 रुपये काय ते एवढे कोण देतात, किंवा तुमच्या गाडीमध्ये तुमची बायका पोरं किंवा आणखीन कोणी म्हणत जाऊ दे यार, कशाला कटकट करतात त्या 30 रुपयांनी काय. ना ना ना, ती चूक करतोय आपण. कारण परत सांगा तुमच्या कुटुंबाला, हे 30 नाही, आपण 300 कोटी नाही, 3000 कोटी आपण देतोय. ह्या पैशाचा हिशोब, या पैशात किंवा किती पैसे काय देणं, मला बदल्यात जे मिळायला पाहिजे ते मिळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा जर पवित्र ठेवाल तरच होईल. त्याच्यानंतर हायवे पेट्रोल पाहिजे. म्हणजे काय, जर गव्हर्नमेंट चालत असेल तर गव्हर्नमेंट, किंवा जर कंत्राटदाराला दिलं असेल तर कॉन्ट्रॅक्टरनी कंटिन्युअस हायवे पेट्रोल, म्हणजे गस्त ज्याला म्हणतात, की बाबा ट्रॅफिक जाम होत आहे, नाही आहे, ऍक्सिडेंट झालाय, नाही झाली आहे,
ही प्रत्येक टोल रोडवर कंपल्सरी आहे. किती टोलवर किती प्रोजेक्टवर मला दिसतं सांगा, एस्पेशली 2008 नंतर. मग ह्या गोष्टी दिसायला नको. प्रत्येक ठिकाणी अँब्युलन्स पाहिजे. दिसते का? दिसते म्हणजे एक नाही हा, सर्टन डिस्टन्सवर, म्हणजे 5-10 किलोमीटर डिस्टन्स असेल तर तुम्हाला या चांदवड पर्यंत किमान 6 अँब्युलन्स दिसल्या पाहिजेत, 6 क्रेन दिसल्या पाहिजेत, किमान 2-3 पेट्रोलिंग व्हेकल दिसल्या पाहिजेत. दिसतात का हो? अँड दिस थिंग वी शुड डिमांड की जी पाळी फॉर्च्युनेटली तुम्हाला उद्या मिळते ती फुकट घालवू नका. हे सगळं सांगा. जिल्हाधिकाऱ्याला माहिती असणार, परंतु ते कसं आहे, आता ठीक आहे, या गोष्टी सुद्धा मला मी जेव्हा अभ्यास करत गेलो, माहिती अधिकार वापरला, खोलात गेलं तेव्हा मला आलं. पण आल्यानंतर हे धक्कादायक आहे. हा आपला हक्क आहे. सुराज्य, सुशासन, गुड गव्हर्नन्स सांगून जर दिलं असतं तर 16 मेला इतिहास घडला नसता. 16 मे साठी एकदा जोरदार काय झालं पाहिजे. पण म्हणून कोणतरी आलं आणि अचानक एका रात्रीत काय होईल. आपली जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. सुशासन, गुड गव्हर्नन्स हा माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच. ही शपथ घ्या. आम आदमीच्या वरती येऊन आता आपण स्वतंत्र नागरिक आहोत हे ध्यानात घ्या. मग स्वतंत्र नागरिक म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही. तर परत सांगतो, गुड गव्हर्नन्स आपल्या हातामध्ये आहे. आपल्याच हातामध्ये सगळं आहे. कारण न सांगून तुमच्याकडे स्वतःहून कोणीही काही करणार नाहीत हे पहिलं ध्यानात घ्या. त्याच्याही पुढे जाऊन आणखीन फॅसिलिटीज काय आहेत की बरोबरीने मधला जो भाग असतो ना, मधला, ज्याला साध्या भाषेमध्ये डिव्हायडर म्हणतात, पण टेक्निकल भाषेमध्ये त्याला मेडन म्हणतात. मेडन. मग एक साधारणपणे 5 ते 6 फुटापर्यंत झाडी पाहिजे. म्हणजे काहीतरी आडोसा पाहिजे जेणेकरून रात्री पलीकडनं जो येतो, डोळ्यामध्ये लाईट येतो, त्यांनी समोर दिसत नाही आणि त्याच्यामुळे अनेक अपघात होतात आणि अनेक लोकांना विनाकारण. आता हे जर नसेल तर ते व्हायलाच पाहिजे. कारण त्याचं सर्वात मोठं कारण अपघात होतात. कारण सडनली काहीतरी मोठा प्रकाश येतो आणि हाय बीम येतो आणि तुमच्या येण्यात तुम्ही पावसावता. मग परत सांगा, हे आपल्या जीवाशी खेळ नाही करत आहेत का? हा कॉम्प्लायन्स व्हायला पाहिजे की नाही पाहिजे? प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे का नाही व्हायला पाहिजे? आणि बिंदास ऍक्सिडेंट होतात आणि यांना कोणी अकाउंटेबल ठरतच नाहीत. मी तर सरळ म्हणतो, जिथे जिथे नसेल आणि जर का ऍक्सिडेंट झाले असतील टोलवर आणि या कारणांमुळे झाले असतील, असू शकतात, तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. माझा विचार आहे, मी लवकरच करणार आहे. काय होईल ते होईल माझं. आपल्याकडे दुर्दैवाने कफन मानल्याशिवाय काय होत नाही. बरोबर ना? आणि बघा, ही क्रांती आपल्यालाच करणार. आणि माझ्याकडे सगळं लिखित आहे. आणि मी काय चुकीचं मागतोय का? तर माझ्या घरासाठी मागतोय का? नाही ना. तर बेसिकली इमॅजिन करा, साधा एक्सप्रेस उदाहरण घ्या. वाहनं तिकडून पलीकडे आली वेगाने आणि म्हणून काहीतरी त्या आनंद अभ्याकडे 165 ते कलाकार, काय चुकी नव्हती हो. पलीकडनं तो टेम्पो आला आणि तो उलटून यांच्या गाडीवर पडला आणि हे मेले. अरे, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे इथेही फेन्सिंग पाहिजे आणि जो म्हणजे राईट लेफ्ट दोन्हीकडे फेन्सिंग पाहिजे. ते जर असतं तर तो ट्रक जो उडलाय, जे काय असेल त्याचं कारण, तो अडला असता आणि तो पलीकडे आला नसता आणि हे दोघं वाचले असते. चुकी कोणाची आहे? कारवाई नाही, गुन्हा नाही, कॉग्निझन्स नाही की जो MSRTCने घ्यायला हवा नाही. आज हजारो लोक एक्सप्रेसवर काय विनाकारण वेड्यावरती मरतायत आणि त्याचं कोणाला काहीच वाटत नाहीये. आणि त्याच्याकरता हा नॉन कॉम्प्लायन्सच कारणीभूत आहे. फेन्सिंग आहे म्हणतात, का नाहीये, कुठे नाहीये, का नाही, मी का द्यावा टोल तुम्हाला? या गोष्टी आता विचाराची पाळी आलेली आहे. मी परत म्हणतो, व्याख्यान आहे, परंपरा आहे, आलो, मस्त विषय होता, मज्जा आली, असं करून घरी जाऊ नका. घरी जाऊ नका. कदाचित उद्या तुमचा नंबर असेल, उद्या नंबर तुमचा असेल तर हे ध्यानात घ्या. त्याच्यामुळे काळजी घ्या. पेपरवर सगळं आहे, स्टँडर्ड स्पेसिफिक सगळं लिहिलेलं आहे, सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे आणि हा सगळा आपला हक्क आहे, हे लक्षात घ्या. तर ते करून घ्यायची जबाबदारी आपल्याकडे आहे. ड्रेनेज पण पाहिजे. आहे का हो? ड्रेनेज सिस्टम आहे टोल रोडवर? नाही ना. अहो, हायवे तुंबलेले मी पाहिलेले आहेत.
एक महाभयानक प्रसंग, ते सगळं नाहीये म्हणूनच आज व्याख्यानाची पाळी आलेली आहे. तर बेसिकली आपला मी मुंबई पुणे कोल्हापूर वगैरे असे हायवे पाणी तुमचं म्हणजे माझी आयटन आहे. तर लिटरली एक 2-3 वर्षापूर्वी प्रचंड ढगफुटी, प्रचंड, आणि लिटरली माझी गाडी तरंगायला लागलेली. आता फाटलीच ना, तर एवढं तरंगायला लागलं म्हणल्यानंतर, पण कसा बसा तो कराडच्या आसपास एक टोल आला. बघा किती निर्धावलेली लोक आहेत, आणि याला जबाबदार शासनच आहे. तर मी सांगितलं बाबा तिथे वीज कडाडते, छोटी वाहनं ही हरतात, लोंढा वगैरे आला तर काही होऊ शकतं, तर पैसे द्यावं. ब्लाइंडली ते पैसे द्यावं. उतरून कानाखाली आवाज करावा असं वाटला, जो प्रत्येक माणूस करू शकतो. मी माझे उपाय बरेच देणार आहेत, ते करा फॉलो. हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होईल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तर हे सगळं सांगितलं, पैसे दिले, सुपरवायझरला भेटलो, तोही मक्ख. अरे म्हटलं असं होतंय, असं होतंय, असं होतंय, असं होतंय. हा ठीक आहे, मी कळवतो. गांभीर्य कोणालाही नाहीये, त्यांना फक्त ते येतंय त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. तुम्ही जगलात का मेलात यांच्याशी त्यांना काही घेणं नाहीये. मी ते म्हणजे सगळेच सर्वपक्षीय, सगळे कॉन्ट्रॅक्टर, सगळे लक्षात घ्या. कोणी एकाला दोष देण्यात काही फायदा नाहीये. सिस्टीमच टोटल गडबड झालेली आहे. एक क्लासिक नियम आणि फॅसिलिटी आहे जी मिळायला पाहिजे. टोल रोड म्हणजे हायस्पीड, 60-80 सुद्धा हायस्पीड आहे बरं का आपल्याकडे. तर एखादं गाव जर आलं येत असेल, बरोबर आहे, किंवा फ्लायओव्हर असेल, तर किमान 1-2 किलोमीटर आधी लाइटिंग सुरू पाहिजे. बघा, एखादं गाव येत असेल किंवा ब्रिज येत असेल तर कम्प्लीट लाइटिंग हवं, कम्प्लीट लाइटिंग हवी, जेणेकरून तुम्ही 80च्या स्पीडला आहात तर तुम्हाला कळेल की नाही आता मला स्लो व्हायचंय, कारण लाईट दिसतात टोलवर, मध्ये कदाचित गाव येत आहे, कदाचित ते डायव्हर्जन आहे, किंवा कदाचित मला फ्लायओव्हर येत आहे. एक उदाहरण दाखव मला महाराष्ट्रामध्ये की गाव येत आहे आणि लाईट आहे आणि फ्लायओव्हर आहे, टोल रोड. मी टोल रोड बद्दल बोलतोय, मी इतर नॉर्मल रोड बद्दल बोलत नाहीये. कंपल्सरी आहे, कुठे आहे मला सांगा. तर या गोष्टी तुम्ही डिस्कस करा जिल्हाधिकाऱ्यांच्या. एवढे जरी पॉईंट दिले, बॉस आम्हाला हे सगळं दाखव, ते असेल तर ते दरवाढ करायची, नाही तर ते करायचे नाही बरं का. आम्ही ठिय्या आंदोलन करू, आम्ही काय पण करू. हा आपला हक्क आहे, लक्षात घ्या, विसरू नका. त्याच्यानंतर ऑपरेशन आहे, मेंटेनन्स आहे, या बऱ्याच गोष्टी आहेत. अलग अलग किस्से आहेत. माझ्याकडे वेळ आहे ना थोडा, आहे ना. नाही, विषय इंटरेस्टिंग आहे, त्याबद्दल वादच नाहीये, पण फक्त ते व्याख्यान म्हणून ऐकून निघून जाऊ नका, एवढीच फक्त माझी विनंती आहे. त्याच्या पुढे जाऊन कन्स्ट्रक्शन, आता रोड कन्स्ट्रक्शन आहे, ब्रिज कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे काहीतरी एलिमेंट त्यांनी अभ्यासले असतील की ज्याच्यामध्ये लेबर आहे, ज्याच्यामध्ये मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये क्लायमेट कंडिशन्स आहे. मग त्या दृष्टिकोनातून तो रस्ता चांगला झाला पाहिजे, रोड किंवा ब्रिज दोन्ही, बरोबर आहे. मग ते एलिमेंट काय काय असतात ते जेव्हा मी मिनिस्ट्रीला विचारलं, मी जेव्हा विचारतो तेव्हा मी सगळ्यांना विचारतो. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टला पण विचारायचा तोच प्रश्न नॅशनल हायवेला पण विचारायचा, तोच प्रश्न MSRDCला पण विचारायचा, आणि तोच प्रश्न PWDला पण विचारायचा. फॉर्च्युनेटली उत्तर येतात बरं का, पण उत्तर येऊन सुद्धा काय गमती केल्यात, तुम्ही लोटपोट होणार आहे. मिनिस्ट्रीला विचारलं तर त्यांनी मला टोटल विड्थ ऑफ द रोड टू बी कन्स्ट्रक्टेड, टाईप ऑफ रोड टू बी कन्स्ट्रक्टेड किंवा ब्रिज, जिओग्राफी, भौगोलिक परिस्थिती, टेरेन ऑफ एरिया. आता जिओग्राफी आणि टेरेन एकच झालं ना, मग हे वेगळं पॉईंट कशाला द्यायचं, बरोबर ना. वातावरणाची कंडिशन म्हणजे एकच झालं ना. कॉस्ट ऑफ मटेरियल, लेबर, मशिनरी, आणि ती वाहून द्यायची, मटेरियल वाहून द्यायची कॉस्ट. आता हे पॉईंट आले. नॅशनल हायवेला विचारल्यानंतर त्यांनी याचं उत्तर दिलं की बेसिकली लँड ॲक्विजिशन, शिफ्टिंग ऑफ सर्व्हिस लाईन्स, प्रिपरेशन ऑफ एस्टिमेट, कॉस्ट ऑफ मटेरियल्स, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लेबर, या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक स्पष्ट मी मिनिस्ट्रीच्या त्यांनी काहीतरी एलिमेंट दिले, काहीतरी भाग सांगितले, पॉईंट सांगितले. नॅशनल हायवेनी लेबर आणि मटेरियल हे कॉमन धरून आणखी ऍडिशन दिलं. आता PWDनी याच्यामध्ये आणखीन वाढ केली की कुठले एलिमेंट येतात, तर यांनी लोन पण टाकली.
स्टेट गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये रस्त्याला बांधण्याचे लोन पण टाकली. काय संबंध लोनचा? बरं लोन तर लोनवर येणारा इंटरेस्ट सुद्धा टाकलं. अरे लोन तुम्ही घेणार, इंटरेस्ट मी का भरायचा? मी म्हणजे टॅक्सपेअर. आता याचे तुम्हाला मी किस्से सांगणार आहे की हा प्रकार काय असतो. रोड कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे. परदेशात मी कधी गेलो नाही, पण अभ्यास खूप केलेला आहे अलग अलग कंट्रीजचा. कुठेही कॉन्ट्रॅक्टर देत नाही. तिथे सगळे, मी बऱ्याचशा कंट्रीची नावं घेणार आहेत, सगळीकडे रोड हे गव्हर्नमेंट बांधतं आणि मग फक्त ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट हा फक्त बीओटी तत्वावर म्हणजे बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर तत्वावर हा ऑपरेशन आणि मेंटेनन्स हा फक्त दिला जातो. याच्यामध्ये तुम्ही गुगलवर बघा, युट्यूबवर बघा, कुठेही बघा, सगळे टोल रोड एक तर चकाचक आणि सगळीकडे कंटिन्युअस तुम्हाला फेन्सिंग दिसेल. ही काळजी आपलं गव्हर्नमेंट का नाही घेतो? याचं कारण आहे आपण मागे लागत नाही. याचं कारण आहे आपण मागे लागत नाही. आता एक कॉस्ट शीट कशी बनते? कन्स्ट्रक्शन कॉस्ट चला मान्य की जी द्यायला पाहिजे असं पण म्हणतात, पण मूळ मुद्दा तो नाही आहे. मूळ मुद्दा मला हाच आहे की टोल का लावता? जर आम्ही वन टाइम रोड टॅक्सेशन आणि अलग अलग 10 प्रकारचे हे टॅक्सेस आहेत, त्याच्यामध्ये आपण अब्जावधी रुपये लोकांना देत असतो. तर तुझं घटना म्हणते स्टेट फंड मधला, तर तुम्ही टोल का लावायला पाहिजे? टोल हाच जुर्मी आहे, बेकायदा आहे. मी तर म्हणतो मला संधीच मिळत नाहीये बोलायची. ज्या दिवशी मिळेल मुंबई हायकोर्टामध्ये त्या दिवशी या सगळ्या गोष्टी त्या मी कोर्टासमोर मांडणार आहे. कारण कोर्टाला सुद्धा माहित नाही या गोष्टी समजावून सांगायला लागणार आहेत. तर कॉस्ट शीटमध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट चला मान्य, मेंटेनन्स कॉस्ट एक वेळ मान्य, पण आणखीन कुठले चार्जेस लावले माहिती आहेत का की जे आपल्याकडनं वसूल करतात? ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस. मी विचारलं हा काय प्रकार आहे? तो सुद्धा कोट्यवधीमध्ये. लँड ऍक्विजिशन चार्जेस. अरे जमिनी ग्रहण करायचा पैसा तुम्ही आमच्याकडनं घेणार, त्याच्या पुढे लोन घेतलं तो पैसा, लोनवरचे इंटरेस्ट पे करणार. अरे काय चाललंय? आता एक क्लासिक एक्झाम्पल देतो आकड्यांमध्ये, म्हणजे तुम्ही चक्कर येऊन पडाल झाली. एक प्रोजेक्ट आहे सातारा ते कागल, म्हणजे सातारा कोल्हापूर कागल, नॅशनल हायवे नंबर 4. नीट आहे का? हा ह्या एक प्रोजेक्टमध्ये इतक्या गमती जमती आहेत की म्हणजे बाबा 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 न्यायालयाने तर स्वतः कॉग्निझन घ्यायलाच पाहिजे. मी तर म्हणतो नवीन जे काही मिनिस्ट्री असेल त्यांच्यापर्यंत ही बातमी असून 130 किलोमीटरचा प्रोजेक्ट आजच्या घडीला 2002 साली ते टेंडर आलं, 2002 साली सुरू झालं, 2005 साली तो प्रोजेक्ट कंप्लीट झाला. यांचे कम्प्लिशन पण फार असतात बरं का. आणि कम्प्लिशनच्या आधी जर टोल सुरू करायचे असेल तर प्रोव्हिजनल कम्प्लिशन सर्टिफिकेट कसं होऊ शकतं मला सांगा तुम्ही? कम्प्लिशन सर्टिफिकेट इज कम्प्लिशन सर्टिफिकेट की प्रोजेक्ट कंप्लीट झाला, पण तुम्हाला हे सर्रास इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये दिसेल प्रोव्हिजनल कम्प्लिशन सर्टिफिकेट. याची व्याख्या विचारा कोणाला तरी, विचारा प्रोव्हिजनल कम्प्लिशन म्हणजे काय? चलो मान्य, 2005 मध्ये कंप्लीट झाला. नीट आहे का प्रोजेक्ट? फार गंमत आहे. 130 किलोमीटर. आजच्या घडीला कुठल्याही रोड कॉन्ट्रॅक्टरला, तुमचे असतील मित्र बरेच किंवा नातेवाईकांमध्ये असेल, आज 1 किलोमीटरचा आता तुम्हाला हायवेमध्ये चांगला रस्ता बनवायचा असेल तर किती खर्च येतो? मी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, तर ते म्हणतात आज सुद्धा 1 करोड रुपये सफिशियंट आहे. 1 करोड, ते सुद्धा खूप झाले. 1 करोड रुपयामध्ये तुम्हाला जागतिक दर्जाचा चकाचक रोड करून देतो. मग सपोज 4 लेन प्रोजेक्ट आहे. आता माझ्या किमतीमध्ये जर फरक असेल किंवा मी जर ज्ञानात कमी पडत असेल तर मला ज्ञानात भर घाला, पण मी जे काय ऐकलंय म्हणजे रफली 4 किलोमीटरला 4 करोड झाले संपूर्ण कम्प्लीट 1 किलोमीटर. म्हणजे आज सुद्धा, आज 2014 साली जर मला 130 किलोमीटर बिल्ड करायचं असेल, बांधायचं असेल, चकाचक जागतिक दर्जा. तर जागतिक दर्जा काय आहे हा तुझा प्रश्नचिन्ह आहे आपल्या लोकांच्या माध्यमातून. सगळीकडे IRC स्टँडर्ड्स, इंडियन रोड काँग्रेसचे नियम व्यवस्थित लिहिलेले आहेत. ते सुद्धा आता तपासायची पाळी आलेली आहे. लक्षात घ्या, हायवे इज हायवे, वेदर इट इज 2 लेन, वेदर इट इज 4 लेन, वेदर इट इज 6 लेन, वेदर इट इज 8 लेन, हायवे इज हायवे. IRC मीन्स IRC, इंडियन रोड काँग्रेस स्टँडर्ड सगळ्यांना लागू आहे. बरोबर आहे? तर रफली आज 4 करोड पाहिजे 4 किलोमीटरला, म्हणजे 4 लेन, सॉरी 1 किलोमीटरचे. मग 130 करोडचा प्रोजेक्ट
घ्यायचा म्हणजे आज सुद्धा 2014 साली त्याचं कॉस्टिंग 53 520 कोटी रुपये यायला पाहिजे 2014 साली. हा त्या कॉस्टशीट काय म्हणतं बघा. 2002 ते 2005 ला डेफिनेटली हे 50% मध्ये होत असतात किंवा झालेलं असतात कॉस्टिंग आज. बरोबर आहे. आज जेव्हा मी कॉस्टशीट बघितली, आज यांनी खर्च काय लावला माहितीये का? 790 कोटी रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट. हा पहिला एलिमेंट आहे की जो माझ्याकडनं वसूल करणार, म्हणजे आपल्याकडनं. म्हणजे जी कॉस्ट कदाचित 2002-2005 साली 200-300 मध्ये झाले असेल तो प्रोजेक्ट, वी आर पेइंग और वी आर गोइंग टू पे 790 कोटी कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्लस. आता मोठा विरोध बघा. एखादं कन्स्ट्रक्शन केल्यानंतर मेंटेनन्स कन्स्ट्रक्शन पेक्षा जास्ती यायला पाहिजे का कमी यायला पाहिजे? ऑब्विसली कमी यायला पाहिजे. दिस इज ऑन पेपर, दिस इज इन ब्लॅक अँड व्हाईट. दिल थांब के बैठो. नीट आहे का मी काय बोलतोय ते? 790 कोटी कन्स्ट्रक्शन कॉस्ट, 850 मेंटेनन्स कॉस्ट. सत्कार केला पाहिजे, सत्कार. आणि याचा कॉग्निझन्स कोणालाही घ्यावासा वाटत नाही. नॉट ओनली दिस, इन दिस प्रोजेक्ट वी आर गोइंग टू पे, आपण 75 कोटी ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस भरणार आहोत. याच्यामध्ये आपण 39 कोटी लँड ॲक्विजिशन चार्जेस भरणार आहोत. एक प्रोजेक्ट 130 किलोमीटर. परत सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चर नकोय का? पाहिजे, बट ऑन व्हॉट कॉस्ट? कुठली किंमत मोजून तर किंमत ही आहे. नॉट ओनली दिस, जे काही लोन काढलेलं आहे या प्रोजेक्ट करता बघा, तो इनिशियली प्रोजेक्ट झाला असेल 200-300 कोटींमध्ये, तर त्या लोनवर 594 कोटी इंटरेस्ट आपण भरणार. सो जो प्रोजेक्ट 2002-2003 साली 200-300 कोटींमध्ये पूर्ण झाला असेल, त्या प्रोजेक्ट करता चला शिव्या द्यावं वाटतं, पण काय आता पब्लिक प्लॅटफॉर्म म्हणून थोडं बाण मागायला लागतं. 3000 कोटी भरायचे. 300 कोटींमध्ये तुम्ही प्रोजेक्ट केलात आणि आम्ही 3000 कोटी भरायचे. आता ही पाळी नाही आली का विचारायची? वाय, का भरायचं आम्ही? बरं, एवढे 3000 कोटी आपण नंतर बोलू काय प्रश्न असतील तर. आणि हा एक प्रोजेक्ट हा, आणि मी फक्त महाराष्ट्राची गोष्ट करतोय. असे आता टोल कोण लावतो? ग्रामपंचायत लावते. असं तुमच्याकडे काहीतरी कोणते सटकतं हे चालू. कारण हे मिळतं फुकट आणि ह्याला अकाउंटेबिलिटी नाही आहे, सगळ्यांना कळलेलं आहे. लक्षात घ्या. ग्रामपंचायत टोल लावणार, नगर परिषद टोल लावणार, झेडपी टोल लावणार, कॉर्पोरेशन टोल लावणार, पीडब्ल्यूडी टोल लावणार, MSRTC टोल लावणार, नॅशनल हायवे टोल लावणार, मिनिस्ट्री टोल लावणार. जिवंत ठेवलंय का आपल्याला? हा, मानून टाकलंय ना. आणखीन या प्रोजेक्टमध्ये की परत आजच्या घडीला त्या 130 किलोमीटरसाठी फॉर्म्युला दिलेला आहे नोटिफिकेशन मध्ये. त्याच्या धज्जिया उडवलेल्या आहेत. 130 किलोमीटर 40 पैशाने 2005 साली किती द्यायला पाहिजे 130 किलोमीटरला? तर 130 म्हणजे 13-52 रुपये 2005 साली आज सुरू व्हायला हवे होते. पण 2005 साली तिथे 2 टोल नाके आहेत. एक कराडला आहे आणि कराडच्या अलीकडे आणि एक कोल्हापूरच्या अलीकडे आहे. तर 2005 सालापासून आस्था गायत म्हणजे जवळजवळ 9 वर्ष झाली. अगेन एकाच रस्त्याकरता आपण 2दा टोल देतोय. 2दा म्हणजे 52 रुपये कराडला, 52 रुपये याला. आणि आज तो टोल जवळजवळ 70 रुपयांवर गेलेला आहे. 70 रुपये ऍक्च्युली 70 रुपये आज ते सुद्धा जास्तीच आहेत. 130 किलोमीटरला आहे, पण 70 रुपये इथे 70 रुपये तिथे. आणि ह्याचं कोणालाच काही वाटत नाही ह्याचं. आणि ही गोष्ट मी इतकी निदर्शनाला आणून दिली, बट नो बडी इज टेकिंग कॉग्निझन्स. आता मी काय करू म्हणून सांगा? काय करायला पाहिजे तुम्ही ठरवा. खरंच तुम्ही ठरवा. किती अन्यायकारक गोष्टी या चाललेल्या आहेत. आणि मेंटेनन्स कन्स्ट्रक्शन पेक्षा मेंटेनन्स जास्ती, लँड ॲक्विजिशन चार्जेस, ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस,
यांनी घेतलेला लोन, बरं बँका कसा पण डॅम्बिस होतं बघा, डॅम्बिस हाच शब्द आहे. पब्लिक सेक्टर बँकिंगमधनं हे लोक कोट्यवधीची हे घेणार, लोन घेणार, म्हणजे परत माझाच पैसा तुम्ही उधळणारच. आणि मग मी जेव्हा विचारलं की हा प्रोजेक्ट यांनी इतकं लोन तू दिलंस, त्याच्या अगेन्स्ट सिक्युरिटी काय दिली? फिड्युशरी कॅपॅसिटी, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन एक्झम्प्टेड, आम्ही देऊ शकत नाही. बँकांना तुम्ही कुठलीही माहिती विचारा, कुठलीही विचारी, जर कुठल्याही बँकेने जर दिली असेल ना तर मी बँकेचा जाहीर सत्कार करायला तयार आहे. म्हणजे या बाबतीतला एखाद्या कुठल्याही लोनच्या बाबतीमध्ये विचारा. चला मला सांग, बेसिक प्रश्न आहे हा, माझे पैसे, हा ऍज अ टॅक्सपेअर माझे पैसे तू वाटतोयस, ऍज अ मालक मी जर विचारलं तर तुम्ही मला माहिती नाही देणार. आणि हा सर्रास डॅम्बिसपणा सगळीकडे चालू आहे. छोटंसं उदाहरण देतो. मुंबई एक्सप्रेस त्याची पीआयएल म्हणून मला डिटेल्स सगळे बायाट आहेत. साधारणपणे 900,000 कोटीमध्ये तो प्रोजेक्ट झाला, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन कॉस्ट. मग कॉन्ट्रॅक्टरने 900 कोटीचं ऍक्च्युअली त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला. आता 900 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला म्हणजे तो बँकांकडे 900 घ्यायला पाहिजे होतं ना कोटी. त्यांनी लोन घेतलं 1200 कोटी. बघा, 900 कोटीचा प्रोजेक्ट, लोन मात्र 1200 कोटी. मग हा सरळ प्रश्न आहे, हे 300 कोटी कोणाला वाटण्याकरता घेतले तू? हा प्रश्न येतो की नाही येतो? 100% येतो. बरं, बँक सुद्धा काही विचारत नाही की बाबाजी तुझा 900 कोटीचा प्रोजेक्ट, तू 300 कोटी तुला जास्ती कशाला पाहिजे, हे सुद्धा कोणी विचारत नाहीत. लोन देताना पैसे, लोन घेताना पैसे, लोन राईट ऑफ करायला पैसे, माफ करायला काय एनपीए 70,000 कोटी एनपीए, नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे थकीत बाकी जी कदाचित येणारच नाही. अरे तो भुर्दंड आपण भरायचा. जाऊन तो विषय वेगळा आहे, पण भयानक परिस्थिती आहे. आता क्लासिक एक्झाम्पल, मी महाराष्ट्रामध्ये पण फिरतो, मी गुजरातमध्ये पण फिरतो, मी कर्नाटकामध्ये पण फिरतो. मी कर्नाटकाचं आणि महाराष्ट्राचं उदाहरण देतो. पीडब्ल्यूडी तिकडे पण आहे, पीडब्ल्यूडी इथे पण आहे, बरोबर आहे. पीडब्ल्यूडीचं बांधकाम काय? सार्वजनिक बांधकाम म्हणजे रस्ते, धरणं, ब्रिज, नद्या, जे काय असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे स्टेट फंड मधनं त्यांनी केलं पाहिजे. तर ती पीडब्ल्यूडी सुद्धा तेच काम करते. त्यांच्याकडे सुद्धा 1 कोटीपासून 25 कोटीमध्ये काम होतात. ते माझ्याकडे सगळं लिखित आहे बरं का. 1 कोटीपासून 25 कोटीपर्यंत पीडब्ल्यूडी कर्नाटका सुद्धा काम करते. आपल्याकडे सुद्धा ते होतं, पण आपल्याकडे अक्षरशः 1-1, 2-2 कोटीच्या प्रोजेक्टला सुद्धा आज टोल लावलेले आहेत. पण तेच कर्नाटकामध्ये ते गव्हर्नमेंट मला लिहून देतं 25 कोटीचा प्रोजेक्ट असून सुद्धा आम्ही टोल लावू इच्छित नाही. काय परिस्थिती आहे आपल्याकडे? ह्याच्यामध्ये कौतुक करावं, हसावं का रडावं का काय कळत नाहीये. पण जर कर्नाटका पीडब्ल्यूडी करू शकते, महाराष्ट्र पीडब्ल्यूडी का करू शकत नाही? एकमेव कारण तिकडे नागरिक जागृत आहेत, आपण इथे नागरिक जागृत नाही. दुसरं काहीही कारण नाहीये. नाहीतर आज पाळी आलेली आहे. आपण जर विचारलं असतं तर आपण सगळेच आज 1000 लोक आहेत, सगळ्यांनी जाऊन जर उद्या विचारलं काय झालं तर कशाला पाहिजे, तर दबाव येणारच ना. त्या पॉलिसी चेंज करायला लागणार. आता पॉलिसी पण नाहीयेत, फॉर्म्युला पण पाळत नाहीयेत, सगळ्याच गोष्टी ह्या अक्षरशः याच्यामध्ये आहेत. आता किती पर्सेंटेज हे व्हावं किंवा बेसिकली याच्यातला भ्रष्टाचार कसा चालतो याची 2 तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एखादा टोल प्रोजेक्ट, मी आणखीन थोडं 10-15 मिनिटं घेईल, चालेल ना? कारण विषय इतका व्हास्ट आहे ना. तर एखादा टोल प्रोजेक्ट होतो, तर बेसिकली तुम्हाला सेन्सस करायला लागतं. म्हणजे जे काही डेली ट्रॅफिक असेल ते या रस्त्याने बाबा हा 50 किलोमीटर प्रोजेक्ट आहे, तर या ठिकाणी आपण टोल प्लाझा प्रोजेक्टेड आहे, तर बेसिकली त्या रस्त्यावरनं की आता पर्टिक्युलर पॉईंटवरनं किती वाहनं जातात याचा एक सर्व्हे करायला जातो, की जो कंपल्सरी आहे त्याच्यावरच सगळं जगभराचा एक गणित आहे. हा सर्व्हे सगळ्यांनाच करायला लागतो. आता बेसिकली हा सर्व्हे MSRDC पीडब्ल्यूडी हे कॉन्ट्रॅक्टरवर सोडून देतात. आणि निर्लज्जपणाचं लक्षण बघा, लिखित आहे, अग्रीमेंट पेपरवर आहे की कॉन्ट्रॅक्टर जो डेटा देईल, ऍव्हरेज ट्रॅफिक डेटा जो आहे, जो सेन्सस त्याने दिलेला आहे, वाहनं किती वाहतात,
तर त्याची जबाबदारी किंवा ऑथेंटिसिटी आणि रिलायबिलिटी हे शब्द वापरलेले आहेत, ती जबाबदारी आम्ही घेणार नाहीत. माय क्वेश्चन इज वाय? का नाही घेणार तुम्ही जबाबदारी? म्हणजे त्यांनी काही आकडा दिला तुम्ही मान्य करणार? तर त्याचं उत्तर आहे लिखितमध्ये, हो आम्ही मान्य करणार. आणि तिथेच गोची आहे. अख्खा जो टोल घोटाळा आहे ना, तिथेच गोची आहे. आणि होतं काय की जर 100 वाहनं जात असतील एक रोड बांधायच्या आधी, तर ही लोक दाखवतात 50. बघा 50 दाखवतात आणि मग उरलेले 50 काय? 2 नंबर. हे आता सगळ्यांना माहिती आहे, मी काय बोलायची गरज नाहीये. तर 50चा कॉन्ट्रॅक्ट होतो, तो सुद्धा आज मी छातीटोकपणे सांगतो, सरासरी 50 किलोमीटरचा कॉन्ट्रॅक्ट असेल तर त्याचा टर्नओव्हर आज अगदी किरकोळीत 75 ते 100 कोटी 50च्या हिशोबाने धरलं तर 50 वाहनं म्हणजे 50 वाहनं ज्या हिशोबाने ते दाखवतात. याचा अर्थ ऍक्च्युली वर्षाला इन्कम डबल आहे. पण किती लाभार्थी बघा, तो डेटा घेतला, त्याची ऑथेंटिसिटी घेणार नाही. बावजूद की कुठलाही डेटा कोणीही सबमिट केल्यानंतर मिनिस्ट्रीनी तो क्रॉस चेक केला पाहिजे हे कायद्यामध्ये आहे, तो व्हॅलिडेट झाला पाहिजे हे कायद्यामध्ये आहे, तो डेटा इन्स्पेक्ट झाला पाहिजे हे कायद्यामध्ये आहे. का नाही वापरत? कारण हे कोणाला माहितीच नाहीये. बरोबर ना? आपल्याला एवढं अडाणी बनवून ठेवलेलं आहे. आपण आपल्या फील्डमध्ये असू मोठे डॉक्टर PhD, पण या बाबतींमध्ये आपल्याला अक्षरशः अनपढ करून ठेवलेलं आहे, काहीच सांगत नाही. आणि जेव्हा हे बाहेर आलं तेव्हा इतकं धक्कादायक आहे. कंपल्सरी आहे तर तुम्ही का नाही करत? परत सांगतो, उद्या जे कोणी जाणार असतील विचारा, ट्रॅफिक सेन्सर्स दाखव. आणि 3 जून 2005चं मिल्सीचं सर्क्युलर आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. मिल्सीला जेव्हा कळलं की असे घपले चालतात, बघा 2005 3 जून 2005चं सर्क्युलर आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे जेवढे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट असतील त्याचा सगळा सेन्सस किंवा जो काही सर्वे आहे हा मिनिस्ट्रीचा माणूस कंपल्सरी करेल. आणि याच्या ऑर्डर